नमस्कार, मी नम्रता वागळे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया. हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर ओबीसींची एल्गार सभा पार पडली. या सभेमध्ये मंत्री छगन भुजबळांनी वेगवेगळ्या प्रकारे जरांगेंवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा 85% मराठ्यांनी घेतला, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं. बीडमध्ये गेलो तर म्हणे आग लावायला गेलो असं म्हणत समाजात तेढ निर्माण करू नका, असा इशारा जरांगेंना दिलेला आहे. माझे केस एका आंदोलनानं पिकलेले नाहीत, तर जेवढे केस पिकले आहेत तेवढी आंदोलनं मी केली आहेत, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय. मराठा समाजातील मुलांना शाळेतल्या फीमध्ये अर्धी फी मिळते. एवढंच नाही तर त्यांच्या मुलांना वसतिगृहासाठी जागा मिळाली नाही तर 6,000 रुपये दिले जातात, ते ओबीसींना मिळत नाहीत. मग हाच लाभ ओबीसींनाही मिळाला पाहिजे, असं वक्तव्य भुजबळांनी केलंय. IAS IPS मधील मराठ्यांची टक्केवारी मंत्री छगन भुजबळांनी भर सभेत वाचून दाखवली. यामध्ये IPS मध्ये 28% मराठा आहे तर IAS मध्ये 18% मराठ्यांचा समावेश असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. जाळपोळ करणारे दुसरे आहेत आणि आरोप माझ्यावर केले जातात, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवर मंत्री छगन भुजबळांनी केलंय. बीडमधल्या जाळपोळीवर ते बोलत होते. ओबीसी एल्गार सभेनंतर मनोज जरांगेंनी देखील पत्रकार परिषद घेतली. यात भुजबळांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. भुजबळ बीडला गेले, मात्र अंतर्वलीत अश्रू पुसण्यासाठी आले का, असं प्रत्युत्तर जरांगेंनी भुजबळांना केलंय. बीडमध्ये कुणी जाळपोळ केली हे भुजबळांना चांगलंच माहिती आहे. भुजबळांच्या वक्तव्याला जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं. गावागावात कुणालाही बंदी करता येणार नाही आणि केली तर गावबंदीला कायद्यात 1 महिन्याची जेल करा, असं म्हणत सरकार आणि पोलीस हा कायदा राबवणार का नाही, असा सवालही भुजबळांनी सरकारला केला आहे. भुजबळ कोर्टाच्या पुढचा न्याय करायला निघालेत असं म्हणत त्यांना काय करायचं ते करू द्या, आम्हाला आरक्षण मिळणार आहे, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला आहे. मराठ्यांनी 24 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी, खोट्या केसेस टाकू द्या, थोडा अपमान पचवा, असा धीर देत मराठ्यांना आरक्षण कसं देत नाहीत ते बघू, असं वक्तव्य जरांगेंनी पत्रकार परिषदेत केलंय. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळांनी पक्ष काढला असता तर आज मी मुख्यमंत्री झालो असतो, असं वक्तव्य महादेव जानकरांनी ओबीसी एल्गार मेळाव्यात केलंय. ओबीसी समाजाने मराठा नेत्यांना मतदान करू नये असं आवाहन प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी मेळाव्यात केलेलं आहे. दऱ्याखोऱ्यात हिंडणाऱ्या मुलांचं आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न करू नका, असं वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी एल्गार मेळाव्यात केलेलं आहे. हिंगोलीतल्या ओबीसी एल्गार सभेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे या ओबीसी नेत्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली. छगन भुजबळ धनगर समाजाला गर्दी जमवण्यासाठी वापर करून घेतात, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर केला. पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. मनोज जरांगेंना उत्तर देण्यासाठी हिंगोलीमध्ये ओबीसी सभेचं आयोजन केलंय, असं वक्तव्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलंय. जालन्यातल्या सभेपेक्षा मोठी आजची सभा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ओबीसी आरक्षण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली भाजी भाकरी आहे. मंडल आणि कमंडल हा आता इतिहास झालाय, असं प्रत्युत्तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकरांना दिलंय. धनगर समाजासाठी आम्ही आजही आणि पुढेही लढा देणार, असं वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केलंय. भाजप सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या विरोधात आहे, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला. छगन भुजबळ हे संवैधानिक पदावर असूनही त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा करायला हवी. रस्त्यावर उतरून आक्रमक भाषण करणं योग्य नाही, अशी टीका आमदार रोहित पवारांनी भुजबळांच्या ओबीसी सभेवर केली आहे. ज्यांना आरक्षणाची गरज नसेल त्यांनी आरक्षण सोडावं. मी सुद्धा जेव्हा गरज होती तेव्हा स्कॉलरशिप घेत होतो आणि सोडत होतो, असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्यांना सातत्यानं हिंसाचार घडवायचा असतो, एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भिडवायचं असतं, अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर केली आहे.
संजय राऊतांनी सत्ता बदलाच्या आधीच मुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री शिंदेना उद्देशून एक एक्स पोस्ट केली आहे. हा व्हिडिओ अयोध्या दौऱ्यादरम्यानचा आहे. अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीच्या मास्टरमाइंडचे शरद पवारांसोबतचे फोटो नितेश राणे यांनी ट्विट केले आहेत. यामध्ये दगडफेकी मागे कुणाचा हात होता असा थेट सवाल नितेश राणेंनी शरद पवारांना विचारला आहे. नितेश राणेंनी कपडे बदलावे तसे पक्ष बदलले, त्यांच्याकडे स्वाभिमान उरला आहे का असा खोचक टोला रोहित पवारांनी नितेश राणेंना लगावलाय. नितेश राणेंनी शरद पवारांचा फोटो पोस्ट केल्याप्रकरणी ते बोलत होते. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे अनेकांसोबत फोटो आहेत असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी नितेश राणेंनी पोस्ट केलेल्या फोटोबाबत केलंय. मला दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय. भाजप लोकसभेच्या 26 जागा तर अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना एकत्र मिळून 22 जागा लढणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. धुळ्यात मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ यांच्यासह धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. शरद पवार आज ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. नवी मुंबईमध्ये शरद पवार गटाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी 30 बाय 60 फुटाचा भव्य स्टेज उभारण्यात आला. महिला बचत गटाच्या माध्यमातून हा स्टेज सजवण्यात आला. राजकारण्यांनी आपली भाषा सांभाळायला हवी, त्यांच्याकडे बघून समाज शिकतो. संभाजीनगरमध्ये पद्म फेस्टिवलमध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हे वक्तव्य केलं आहे. मराठी पाट्यांसाठी ठाण्यात मनसे आक्रमक झाले. ठाण्यात मनसैनिकांनी शोरूमवरील इंग्रजी पाट्या फोडलेल्या आहेत. मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक झालेली आहे. बोरिवली परिसरात दुकानांचे फलक मराठीत नसल्यानं मनसे आक्रमक झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी अमराठी पाट्यांची तोडफोड केली आहे. दरम्यान मुदत दिल्यावरही मराठी बॅनर न लावल्यानं मनसेनं ही कारवाई केली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही अनेक दुकानदारांनी आपले बोर्ड मराठी भाषेत लावलेले नाहीत. त्यामुळे अशा दुकानदारांवर मंगळवारपासून महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाची गती मंदावली नसून महायुतीच्या काळात ती सुधारत चालली असं प्रत्युत्तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना दिलं. मुंबईमध्ये डिलिस्टिंगच्या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संस्कृती परंपरा सोडून धर्मांतरित झालेल्यांची अनुसूचित जनजाती म्हणून मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आणि यानिमित्तानं शहीदांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना मुंबई पोलिसांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात शहीदांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी होती. संविधान दिनानिमित्त नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त घोषित होऊनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जालना पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरात संविधान दिनानिमित्त हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुश्रीफांनी उद्देशिकेची सर्वांना शपथ दिली. या दरम्यान रॅलीही काढण्यात आली. संविधान दिनानिमित्त जालना जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. लातूरमध्ये संविधान सन्मान रॅली उत्साहात संपन्न झाली. 448 फूट लांबीच्या राष्ट्रध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रगीतानं या रॅलीचा समारोप करण्यात आला. अमरावतीत काँग्रेसकडून घर घर संविधान अभियान राबवण्यात आलं. यामध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही सहभाग घेतला होता. घर घर संविधान अभियान पुढील 6 महिने राबवण्यात येणार आहे. यवतमाळमध्ये संविधान दिनानिमित्त वॉक फॉर संविधानचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येनं नागरिक यावेळी उपस्थित होते. पुण्याच्या पाटस गावात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी संविधान प्रतीचं वाचन केलं. मोठ्या संख्येनं नागरिक यावेळी उपस्थित होते. मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर संविधान दिनानिमित्त देखावा साकारण्यात आला. या देखाव्यामध्ये नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य सांगण्यात आले. हा देखावा पाहण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होती.
अकोल्यात संविधान दिनानिमित्त वॉक फॉर संविधान प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती. आता संविधान घेऊन तरुणाईने प्रभात फेरीत सहभाग घेतला. पुण्यामध्ये संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्पर्धेला चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला. मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग होता. नागपुरातही संविधान दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. दीक्षाभूमीमधून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये लेझिम पथकं आणि विद्यार्थी आणि महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. कोल्हापूरच्या वाळवे गावामध्ये संविधान दिनानिमित्त 2 बहिणींनी हुबेहूब संविधान उद्देशिका लिहिलेली आहे. यावेळी तरुणींचं संपूर्ण कौतुक करण्यात आलं. संविधान दिनानिमित्त वाशिम शहरात संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा सहभाग होता. भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर अमरावतीमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पाठीमागून आलेला एक दगड बोंडेच्या खांद्याला लागल्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. नवी मुंबईत जादू टोण्याच्या बहाण्यानं तब्बल 78 लाख रुपये घेऊन फसवल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी भोंदू बाबासह त्याच्या सहकाऱ्यांचा तपास सुरू आहे. दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा यासाठी इंदापूरमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. रस्त्यावर दूध ओतून सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौरा झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी 3 लोकांची हत्या केली अशी माहिती धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे. तसंच मायनिंगच्या विरोधात धमक्या देणाऱ्यांना घाबरत नसल्याचंही ते म्हणाले. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीच्या चांदूरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. चिखली तालुक्यातल्या सोमठाण गावामध्ये रात्रीपासून तुपकरांनी कार्यकर्त्यांसोबत अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. बुलढाण्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना काल पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. शेतकरी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून टायर जाळत पोलीस कारवाईचा निषेध केला. या प्रकरणी अनेकांना ताब्यातही घेतलं होतं. नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडी धरणाला पाणी सोडण्यात आलंय. प्रथम 500 क्युसेक वेगानं विसर्ग करण्यात आला. तर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं. अहमदनगरच्या मुळा धरणातून आज जायकवाडी धरणाला पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी मांजरी, मानोरी आणि वांजुळपोई या बंधाऱ्याच्या फळ्या काढण्यात आल्या. कामोठेसह पनवेल तालुक्यात सौम्य भूकंपाचे धक्के बसल्याची घटना समोर आली. यावेळी भूगर्भातून आवाज आल्याचं सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे परिसरामध्ये काही काळ भीतीचं वातावरण होतं. वर्ध्याच्या झंजाळा गावामध्ये रोही आणि रानडुकरांनी शेतीचं मोठं नुकसान केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी वनमंत्र्यांकडे शेतीसाठी कुंपणाची मागणी केलेली आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होती आहे. गडचिरोलीमध्ये रानटी हत्तीने हैदोस घातलाय. पिकांच्या संरक्षणासाठी राखण करणाऱ्या एका शेतकऱ्याला हत्तीने चिरडले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय. जळगावमध्ये दुष्काळ आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. 3 एकर कापूस पिकाला शेतकऱ्यांनी मेंढ्या सोडलेल्या आहेत. राज्यातल्या 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह औरंगाबादला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. पालघर जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. अवकाळी पावसानं पिकांना मोठा फटका बसतोय. नवी मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता. ढगांच्या कडकडाटासह पाऊस बरसल्यामुळे हवेतही गारवा निर्माण झाला. अंबरनाथ शहरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात चांगलाच बदल झालाय. विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. सातारा, जावळी आणि वाईच्या पूर्व भागाला काल अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. यावेळी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली.
संभाजीनगरमध्ये पालिकेच्या वतीनं आठवड्यातून एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येतो, मात्र पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। वेळेवर पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात दुष्काळामुळे मका उत्पादनात घट झालेली आहे। यावेळी तालुक्यात तब्बल 70% घट झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। नागपूरच्या नरेंद्रनगर परिसरात प्रवासी वाहन पेटल्याची घटना घडली। यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। वर्ध्याच्या कानगावामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक मद्यधुंद अवस्थेत आढळला। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीनं शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केलं। नंदुरबारमध्ये घरकुल योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 28 तारखेपासून कामबंद आंदोलन पुकारले। यावेळी 58 वर्षापर्यंत कामाची हमीसह पगारवाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला। आळंदीमध्ये इंद्रायणी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जालना जिल्ह्यातल्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी खर्च करण्याचं आवाहन करण्यात आलंय। समाज कल्याण कार्यालयामध्ये 31 डिसेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। बारामतीत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोड, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला। पाम बीच रोडवर स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिलाय। दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पारितोषिकांचंही वितरण करण्यात आलं। नेटसेट आणि एमफिल प्रमाणपत्र बनावट असल्याची बाब उघडकीला आली आहे आणि या संदर्भात अमरावती पोलीस आयुक्तालयात 19 प्राध्यापकांचं प्रमाणपत्र बनावट असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या। व्हेरिफिकेशनसाठी अमरावती विद्यापीठाला ही यादी पाठवण्यात आली। धुळ्यामध्ये भाजपचं हायटेक कार्यालय उभारण्यात येणार आहे। यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। इमारत बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं बावनकुळे म्हणाले। कोल्हापूरच्या जाखले गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं स्पर्धकांचा सहभाग दिसून आला। शर्यत बघण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पुण्याच्या कार्ला गडावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येनं कार्ला गडावर दाखल झाले। त्यावेळी मार्गावरती वाहनाच्या लांब रांगा दिसून आल्या। वर्ध्याच्या आर्वीमध्ये संविधान दिनानिमित्त भीम सकाळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला हजारो आंबेडकर अनुयायांची उपस्थिती होती। जालना शहरात राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेत विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं स्पर्धक सहभागी झाले होते। नंदुरबार जिल्ह्यात कापूस वेचणीला सुरुवात झाली। यावेळी बाजार समितीमध्ये कापसाला 7,000 ते 7,300 इतका दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीसाठी 34 केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे। मात्र जिल्ह्यात अद्यापही पूर्णपणे धान खरेदी केंद्र सुरू झाली नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। वाशिममध्ये शेतकऱ्यांनी हनुमान फळाची शेती केली आहे। पारंपरिक पिकापेक्षा यातून चांगला नफा मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। पॅलेस्टाईनमध्ये शांततेसाठी पदयात्रा काढण्यात आली। नागपूर ते सेवाग्राम असं या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पदयात्रेतून जगाला शांतीचा संदेश देण्यात आला। उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। मुंबईत होणाऱ्या आत्मकल्याण दिवस सोहळ्याला ते उपस्थित असतील। नंदुरबारच्या प्रकाशा इथल्या कार्तिक स्वामीचं मंदिर आज उघडण्यात येणार आहे। दुपारी 3:53 हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। भाविकांची मोठ्या संख्येनं मंदिरात गर्दी दिसून येते। पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली। आगीमध्ये भंगाराच्या दुकानासह 2 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत।
राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट कस्तुरी येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शित होतोय। हा सिनेमा विनोद कांबळे यांनी दिग्दर्शित केलाय, तर दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप हा सिनेमा सादर करतायत।